फायनली आपल्या घरची लाइटिंग लागलेली आहे, पाहिलीच तुम्ही, म्हणजे जबरदस्त दिसू राहिली. धनतेरस आहे, माझे धनासारखे चांगले मित्र आले. मारणा लोक. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा प्रथमेश नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतो. फायनली भंगारची गाडी आली आता इथं, त्याला अवॉइड करू आपण. आज आहे धनतेरस, तर सगळ्यांना धनतेरसच्या आज शुभेच्छा. सकाळचे 9 वाजले. हाँ, आंघोळ नाही केली अजून, बिकॉज सबसे बड़ा काम है. भैया आ चुका है, दादा नागपूरवरून आला आणि आता आपल्याला लावायच्या लाइटिंग्स. तर दादाच जाईन बेसिकली, मी तर खालीच राहीन. सांगन कसं काय खाली वर येते, तर ब्लॉग देखो पुरा. लाइटिंग्स काढून तयार आहे, हे बघा पूर्ण. 1 मिनिट थांबा, मी तुम्हाला लाइटिंग लगा के दिखाता हूँ. फायनली हे बघा, हे 2 पट्ट्या आहे आणि या छोट्या छोट्या लाइटिंग्स आहे. बघू आता कसं काय जमते आणि होपफुली चांगलंच जमन, बिकॉज हर बार का आहे. तर बघू आता कशी काय लाइटिंग टाकते. पटापट लाइटिंग टाकून देऊ, म्हणजे कसं आज शाम को धनतेरस के दिन अच्छी से लाइटिंग लगेगी और घर पूरा चमक जाएगा. चला फटाफट आता लाइटिंग टाकू. देखो अच्छे से लाइटिंग लग रही है, आपको दिख रहा है कि नहीं? नीचे से दिख जाएगा, वरून न दिसणार. बराबर आहे, दादा वर आहे. दिसला का तुम्हाला? लग चुका है अभी फिलहाल लाइटिंग लगाने के लिए. और मैं यहाँ पे बैठा हूँ मस्त स्टूल पे और बता रहा हूँ, सांगून राहिलो कशी कशी हाईट वर जास्त कमी जास्त. ते बा डबल सोडली. येऊ दे खाली, येऊ दे सोड सोड सोड. बस वर कर, थोडी वर कर, खाली कर थोडीशी. हा बस, बांध. तर असं काही चालू आहे आमचं. खाली सोड, वर सोड, बांध. तर हा आता हे लागले, अजून पट्टे लागायचे आहे. डिस्टन्स इकडे कर. ते पहिलेवाली अटकली वाटते थोडीशी, थांब. खालून अटकली, ते सोड खाली. ते पण इथं गुंता झालाय, जरा गुंता काढून राहिला दादा. हा सोड खाली, सोड आली. कर अजून, सोड खाली. चला आता इथे जास्त कसं मोबाईल वापरणं बरोबर नाही, हे लावून घेतो आणि मग ब्लॉग शूट करतो. फायनली बडे दिनों के बाद आज वर आलो मी, म्हणजे सध्या 2nd फ्लोअरवर आहे. बघा मागं टेरेस दिसत असन, तिथं आलो. थोडं चांगलं जमून राहिलं आता मस्त. अजून लाइटिंग वगैरे दादा ऑलमोस्ट कनेक्शन करून आला. वर नाही जाने का आपण, पैर पे ताण आता आहे थोडासा, तर एकदम टॉपला ना जाऊ, इथपर्यंत आलो. गुड. आता मस्त लाइटिंगचे कनेक्शन झाले का संध्याकाळी दिसतोच तुम्हाला कशी काय लाइटिंग लागली. जबरदस्त लाइटिंग लागणार आहे. फक्त कोणती लाइटिंग धोका नाही देऊ, कारण असं आता दरवर्षी लाइटिंग टाकतो तर झालं आहे. काय होते, सगळं लाइटिंग टाकून देतो, मग अशी एखादी लाइटिंग टाकता कनेक्शन वगैरे लूज होऊन जाते, लाइटिंगच बंद पडून जाते. पण यावेळेस तसं नाही होणार होपफुली, कारण मागच्या वर्षी टेस्टेड लाइटिंग आहे आणि यावर्षी पण खाली चेक केल्या, सगळं चालू आहे. तर शाम को मजा आएगा तुमको देखने को, मैं दिखाऊंगा. फायनली आता आपली आंघोळ झालेली आहे. लाइटिंग तर लागली, मगाचीच लागली. त्यानंतर पटकन मम्मी म्हणे लवकर उठणं लाव थोडं आणि आंघोळ कर. तर थोडंसंच लावू उठणं, बिकॉज जास्त मस्ती करायची नाही. आपला डायलॉग झालेला आहे आता. तर आता आंघोळ झाली, आता मम्मी ओवाळण आपल्याला, लाडू मस्त खाऊ आणि जेवण करू. तर चला. फायनली आपलं जेवणही रेडी झालं. पाहून घ्या, बाजरीची भाकर, दोडक्याची भाजी, टीव्ही आणि मी तर आहेच.
मस्त जेवण करून घेतो आता. कसं गोळ्या घ्यायला लागतं आपल्याला, पटकन जेवण करू. त्यानंतर थोडंसं बाहेर जायचं, मूर्ती आणायची पप्पासोबत, तर तेही दाखवत तुम्हाला. आणि थोडंसं पाय चालू देऊ राहिला आता, म्हणून आय एम चालिंग, मैं कुछ ना कुछ काम कर रहा हूँ. तर चला आता फटाफट जेवण करून घेतो आणि मग भेटतोच तुम्हाला. मस्त आहे जेवण, बाजरीची भाकर, मीठ, एक नंबर. तर मित्रांनो फायनली पहा आता चाललोय मातेची मूर्ती आणायला. दसराच आहे आज तो काम नाही आहे, म्हणजे आज नाही आहे काम, लक्ष्मीपूजेच्या दिवशीच आहे. पण आज घेऊन येऊ, पप्पाने घेऊन ठेवली आहे म्हणते. तर दादा मी आहे आणि घेऊन येऊ आता 9 वाजता फटाफट आणि मार्केटमध्ये पाहू. घडी होतो आपण, गेलोच नाही मार्केटमध्ये. हो काय मजा आहे मार्केटमध्ये, दिवाळीचं मार्केट मस्त लागणार आहे. चला दाखवतो तुम्हाला. चांगलीच आहे. मूर्त्याला मार्केटमध्ये भाऊ वातावरण तर खतरनाक दिसू राहिलं मार्केटचं. हे बा, आणि एक मूर्ती पसंत केली आहे पप्पानं. तर चला फायनली आपल्या घरची लाइटिंग लागलेली आहे. पाहिलीच तुम्ही, म्हणजे जबरदस्त दिसू राहिली. ओ हो, खतरनाक घर दिसू राहिलं. सिनेमॅटिक्स पाहिलंच असेल तुम्ही. मगाशी आपण काय म्हणून आलो, मी लक्ष्मी घेऊन आलो, महालक्ष्मीची मूर्ती घेऊन आलो. त्यानंतर घरीच होतो, संध्याकाळ झालीच होती. दिवे लावले, पाहून घ्या, हर जगह दिया ही दिया लग चुका है, देख लो. पटापट मस्त दिवे वगैरे लावले. धनतेरस आहे भाई आज, आणि सगळ्यांचे घर मस्त कलरनं, म्हणजे लाइटिंग्सनं. सगळे इकडे मस्त लाइटिंग्स लागलेले आहे. इथं पण लावली आहे, लावायची आहे. काही प्रॉब्लेम आला असन, लागत असन लवकरच ना आपली पाहून घ्या. कैसा दिख रहा है रे भाई, जबरदस्त ना, एक नंबर दिसू राहिला ना. दुपारी याच जागी होतो, दुपारी म्हणतो सकाळी यार काय होऊन राहिला आजच्या ब्लॉगमध्ये काही समजून नाही राहिलं. सकाळी याच जागी होतो, इथूनच प्रॉपर गायडन्स केलं आणि मेरे गायडन्स की वजह से इतना अच्छा लाइटिंग लग चुका है. पाहून घ्या. तर चला, आज तर दिवाळीचा पहिला दिवस, धनतेरस और मजा येईल. 5 दिन दिवाळी आहे. तर मित्रांनो इथं पहा माझे मित्र आले, हा तर रोजच येते. त्या पहा अमुक आला पुण्यावरून, आणि हा यशराज आला उर्फ दलफलिंदर पुण्यावरून आला. तर हे आता 11 वाजले, या माणसाला काही काम नव्हतं. याची पेट्रोल पार्टनर गावाला गेली आहे, याची पेट्रोल पार्टनर गावाला गेली आहे, गमून नाही राहिला म्हणून आता राहते म्हणते, डायरेक्ट घरी आणणार होतो मी. याच्या पेट्रोल पार्टनरला मी भेटून काय करू. मित्रांनो हे पिक्चर बघितलेलं असेल तर आताच बघा. बरोबर, ते दिसले दिसले हा दिसले. हा काय यशराज काय म्हणते, शिवम सोबत फिरला तू आज, शिवम सोबत फिरला तू आज, कसं वाटलं. एकदम खराब. आज धनतेरस आहे, माझे धनासारखे चांगले मित्र आले. बोमलू नको ना, मारण हे. आता काही काम धंदे नाही यायले काही काम धंदे नाही राहिले, आणि यायला तर काहीच काम धंदे नाही. गावाला गेले पासून आता हा इंडस्ट्रियल व्हिजिटला चालला. 17,000 रुपयाच्या इंडस्ट्रियल व्हिजिटला चालला. कॉलेजवाली लुटणं काम चालू आहे. इंडस्ट्रियल व्हिजिट फ्री मध्ये गेली पाहिजे ना. 17,000 चालला फिरायला. ते पहा टेस्ला, पहा अमरावतीमध्ये टेस्ला आली. आता ते सांगू नको, माहित आहे काय याच्या कोणा घेतली होती. चला जाऊ दे आता, ते टेस्ला आली आपली, दाखवूच तुम्हाला 2-3 दिवसात. सध्या चाबी घेऊन आले स्कूटीवर टेस्लाची, मोठी आहे ना जरा अशी, हे चाबी
आणि तू रे काय बोनाला फोटो दाखवतो म्हणते आता तुम्हाला फोटो दाखवतो म्हणते बॅडमिंटन भेटली तर खेळू. फायनली अ वेल स्पेंड डे. आज खरंच जबरदस्त दिवस गेला, कारण थोडं थोडं चालता येऊन राहिलं आता, म्हणजे एकदम नाही, थोडं थोडं. आणि मित्रांसोबत मस्ती गेली. आता थोडंसं टाकला मी पार्ट, कारण मित्रांसोबतची गोष्टी जास्त टाकत नसते. लय दिवसानं भेटलेले मित्र अशा काही गोष्टी बोलून जाते का ज्या आपण सगळेच दाखवू नाही शकत, म्हणून जास्त दाखवलं नाही, थोडंसंच टाकलं. लाइटिंग कशी वाटली घरावरची ते सांगा कमेंटमध्ये, कारण सकाळीच आपण उठल्या पहिले लाइटिंग लावली आणि त्यानंतरच सगळे कामं केले. तर कसा वाटला नेमका आजचा ब्लॉग कमेंटमध्ये सांगा. मला तर आजचा दिवसच आवडला, कारण लोकांसोबत इंटरॅक्शन झाल्या, मित्र आले, थोडंसं बाहेर गेलो होतो मूर्ती आणाल, त्यानंतर लाइटिंग लावली. नाहीतर रोज घरातल्या घरात असं डोकं पुरं बेकार झालं होतं, समजे नाही काय करावं काय नाही. पण आजचा दिवस लय आनंदात गेला, लय प्रोडक्टिव्ह गेला माझ्यासाठी तरी, कारण एक ब्लॉग बनला चांगला. आणि तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा. आणि मित्रांनो एक कडकडीची विनंती करू काय, तुम्ही इन्स्टावरही रीला पाहून जाता, फॉलो नाही करत. यूट्यूबवरही तुम्ही ब्लॉग पाहता, शॉर्ट्स पाहता, पण फॉलो नाही, सबस्क्राईब नाही करत. काही चुकते कामाय करून टाका ना, पैसे नाही लागत ते सबस्क्राईब बटन दाबाले. सबस्क्रिप्शन घेणं वेगळं आहे आणि सबस्क्राईब करणं वेगळं आहे. तर नक्की आपल्या ब्लॉगला सपोर्ट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी भेटतोच आता. आज लय मोटिवेशन आलं, आज मस्त गेला दिवस, ब्लॉगही मस्त बनला, उद्याही मस्त बनन, कारण फेस्टिव्ह सीझन आला ना, मस्त ब्लॉग बनणारच आहे. उद्याही ब्लॉग शूट करतो आणि आता रोजच ब्लॉग शूट करतो. फक्त तुमचा सपोर्ट तसाच ठेवा. भेटतो उद्या, तोपर्यंत जय महाराष्ट्र. दुपारी याच जागी होतो, दुपारी म्हणतो सकाळी यार काय होऊन राहिला ब्लॉगमध्ये काही समजून नाही राहिलं.